तर नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत खुलताबादमधील भद्रा मारुती मंदिराचा इतिहास। या मंदिरामध्ये हनुमानजीची मूर्ती ही निद्रा अवस्थेत म्हणजे झोपून असलेल्या अवस्थेत का आहे याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका। तर आजपर्यंत आपण हनुमानाचे अनेक रूप पाहिले आहे, ज्यामध्ये संजीवनी पर्वत उचलणारा हनुमान किंवा त्याचा इतर भावमुद्रा आपण अनेक वेळा पाहिला आहे। मात्र छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथे निद्रा अवस्थेत म्हणजेच झोपून असलेल्या हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते। देशामध्ये फक्त अशा 3च ठिकाणी अशी मूर्ती आहे, त्यांपैकी एक प्रयागराज, दुसरी जाम सावली आणि तिसरी ही छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथे आहे। भद्रा मारुती मंदिर हे पवित्र स्थळ श्रीराम भक्त श्री हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे। हे पवित्र स्थळ महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील खुलताबाद येथे स्थित आहे। तसेच हे पवित्र प्राचीन मंदिर वेरूळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर व लेण्यांपासून जवळच काही किलोमीटर अंतरावर स्थित आहे। हे प्राचीन मंदिर हिंदू धर्मियांसाठी अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे। येथील भद्रा मारुती नवसाला पावणारा असून हे अत्यंत जागृत असे पवित्र मंदिर आहे। भद्रा मारुती मंदिराला भेट देण्याची योग्य वेळ भद्रा मारुती मंदिरात रामनवमी आणि हनुमान जयंतीला भाविकांची मोठी गर्दी होते। याशिवाय हिंदू कॅलेंडरच्या श्रावण महिन्यानुसार महिन्याच्या शनिवारी लाखो प्रवासी हनुमानजीची पूजा करण्यासाठी मंदिरात येतात। जर तुम्ही संभाजीनगरला भेट देण्याचा विचार करत असाल तर संभाजीनगरमधील भद्रा मारुती मंदिराला भेट देण्याची संधी गमावू नका, कारण येथील अप्रतिम आणि अद्वितीय मूर्ती संपूर्ण भारतात दुर्मिळ आहे। भद्रा मारुती मंदिराच्या विस्तीर्ण संकुलनात तुम्हाला खूप शांतता जाणवेल आणि थोड्या काळासाठी तुम्ही तुमच्या सर्व चिंतांपासून मुक्त व्हाल। लोककथेनुसार प्राचीन काळी खुलताबादला भद्रावती म्हणून ओळखले जात असे आणि तेथील शासक भद्रसेन नावाचा एक उदात्त राजा होता, जो रामाचा उत्कट भक्त होता आणि त्याच्या स्तुतीमध्ये गाणी म्हणत असे। एके दिवशी हनुमानजी रामाच्या स्तुतीमध्ये गायलेली भक्तिगीते ऐकत त्या ठिकाणी उतरले। ते मंत्रमुग्ध झाले आणि त्यांच्या नकळत त्यांनी भावसमाधी नावाची आसन धारण केली। राजा भद्रसेन त्यांनी त्याचे गाणे संपवल्यानंतर हनुमानाला त्यांच्या समोर समाधीत पाहून आश्चर्य वाटले। त्यांनी हनुमानांना तेथे कायम राहण्याची आणि त्यांच्या आणि भगवान रामांच्या भक्तांना आशीर्वाद देण्याची विनंती केली। लोकप्रिय संत श्री स्वामी समर्थ रामदास यांच्या इतिहासाशी आणखी एक लोककथा गुंतलेली आहे। असे मानले जाते की संत श्री स्वामी समर्थ रामदास यांनी भगवान हनुमानाच्या झोपलेल्या आसनाचा शोध लावला होता। भद्राचा अर्थ शुभ आहे आणि मारुती म्हणजे भगवान हनुमानाचे दुसरे नाव, म्हणूनच त्याचे नाव भद्रा मारुती असे ठेवले गेले। अशा प्रकारे लोककथांमध्ये वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळे वारसा आहेत आणि दोन्ही स्थानिक पातळीवर स्वीकारले जातात। तसेच तुम्हाला हनुमान मंदिराच्या बाजूला शनिदेवाची मूर्ती सुद्धा बघायला मिळते। शनिदेवाच्या अंगावर तेल का लावतात असा प्रश्न मित्रांनो तुम्हाला पडलाच असेल। एका पौराणिक कथेनुसार हनुमानजींनी शनिदेवाच्या अंगावर तेल लावले होते, ज्यामुळे त्यांच्या वेदना कमी झाल्या। त्यामुळे शनिदेवाला तेल अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली। शनिदेवाला तेल अर्पण केल्याने शनीची सदैय आणि ध्येयापासून आराम मिळतो, कुंडलीत शनिदोष कमी होऊन व्यक्तीला शुभ फळ प्राप्त होते, असे धार्मिक श्रद्धेने सांगितले आहे।